सांगली भाजपामध्ये महाभूकंपाची चाहूल, 10 नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात, विधान परिषदेआधी सत्ताधाऱ्यांची झोप उडाली। सांगलीच्या राजकारणात आगामी विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर मोठा राजकीय स्फोट होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। सांगली मिरज कुपवाड महापालिकेतील भाजपचे तब्बल 10 विद्यमान नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी केल्याने भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे। या दाव्यामुळे सांगलीतील सत्ता समीकरणे बदलण्याची चर्चा आता उघडपणे रंगू लागली आहे। महापालिकेतील विकास कामांचे वाटप, स्वीकृत नगरसेवक पदावरील नाराजी आणि अंतर्गत गटबाजीमुळे भाजपमध्ये मोठी धुसफूस सुरू असल्याची चर्चा आधीपासून होती। मात्र आता थेट 10 नगरसेवक काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याचा दावा झाल्याने हा वाद अधिकच चिघळला आहे। भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे आणि काही नेत्यांच्या एकाधिकारशाहीमुळे अनेक नगरसेवक नाराज झाले आहेत। आगामी विधान परिषद निवडणुकीत याचा मोठा फटका भाजपला बसू शकतो, असा थेट इशारा मंगेश चव्हाण यांनी दिला। एकीकडे भाजपाकडून सत्ता टिकवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू असताना दुसरीकडे काँग्रेस आणि महाविकास आघाडीने भाजपामधील नाराजांवर लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट होत आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर बदललेल्या राजकीय वातावरणाचा परिणाम आता स्थानिक स्वराज्य संस्थांवरही दिसू लागला आहे। सांगलीत महाविकास आघाडीचे राजकीय वजन झपाट्याने वाढत असल्याची चर्चा आहे। दरम्यान भाजपासमोर आता सर्वात मोठे आव्हान म्हणजे नाराज नगरसेवकांना रोखणे आणि पक्षातील अंतर्गत नाराजी शांत करणे हे ठरणार आहे। विधान परिषद निवडणुकीपूर्वीच भाजपामध्ये मोठी फूट पडणार का? काँग्रेस खरोखरच भाजपाला धक्का देणार का? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे।